सध्या सगळीकडेच बिग बॉस या कार्यक्रमाची चर्चा होताना पाहायला मिळते। नुकताच बिग बॉसचा जो मराठी सीझन होता त्याचा निकाल जाहीर झाला। त्याच्यामध्ये सूरज चव्हाण याने बाजी मारली आहे आणि त्यानंतर त्याच दिवशी 6 ऑक्टोबरला बिग बॉस हिंदी सुरू झालाय आणि हा बिग बॉसचा हिंदी सीझन जो आहे आणि हा खूप चर्चेचा विषय सध्या बनताना आपल्याला पाहायला मिळतोय। हा खरं तर शो नेहमीच चर्चेत असतो आणि आता याचं एक नवीन कारण म्हणजे महाराष्ट्रातील एक चर्चेत असणारा चेहरा त्यामध्ये सहभागी झालाय आणि हा चेहरा म्हणजे गुणरत्न सदावर्ते। गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रात नेहमीच चर्चेत असतात आणि त्यांचं वेगवेगळी वक्तव्य असतील, त्यांची राहण्याची स्टाईल असेल, बोलण्याची वेगळी पद्धत असेल, त्यांचा चष्मा असेल, या सगळीच म्हणजे संपूर्णतः त्यांची लाईफस्टाईल जी असेल याबद्दलची चर्चा नेहमीच होताना पाहायला मिळत असते आणि ते जेव्हाही काही बोलतात तेव्हा सगळ्यांचंच त्यांच्याकडे लक्ष असतं। आणि खरं तर बिग बॉस हिंदी जेव्हा सुरुवात झाली या कार्यक्रमाची आणि त्यावेळी जेव्हा त्यांनी एंट्री केली त्यावेळीच या सीझनचा जो होस्ट आहे सलमान खान याला त्याचं हसू आवरता आलं नव्हतं। प्रत्येक गुणरत्न सदावर्ते यांची जी काही डायलॉग बाजी होती ते ऐकून सलमान खान हसताना पाहायला मिळाला होता। त्यानंतर आता गुणरत्न सदावर्ते यांनी एक वक्तव्य केले आणि आता त्याचीच सगळीकडे चर्चा होताना पाहायला मिळते। त्यांचे बरेचसे व्हिडिओ जे आहेत बिग बॉसच्या घरातील ते सुद्धा व्हायरल होत आहेत। नेमकं काय म्हणालेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी किशोरी घायवाड आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। खरं तर बिग बॉसच्या घरात बरेचसे नियम असतात आणि त्या सर्वच नियमांचे पालन त्या घरात असलेल्या सदस्याला करावं लागत असतं। पण बिग बॉसच्या घरात सहभागी झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांचे बरेचसे किस्से सांगितले, त्यांनी काय काय कामगिरी केली आहे त्याबद्दल ते नेहमीच बोलताना दिसून येत असतात। आणि दुपारच्या वेळेत म्हणजेच खरं तर बिग बॉसच्या घरात जोपर्यंत बिग बॉसच्या घरातील लाईट्स ऑन असतात तोपर्यंत कोणालाही झोपण्याची परवानगी नसते। पण गुणरत्न सदावर्ते त्यांनी हा सुद्धा नियम मोडताना आपल्याला पाहायला मिळालं की दुपारच्या वेळेस ते असे छान ढाराडूर झोपा काढत होते आणि घरातल्या इतर सदस्यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला होता पण मात्र ते उठले नव्हते। आणि मग अशा वेळी त्या घरातील कोंबडा जो आहे तो आरवला जातो आणि मग त्याबद्दल त्या सदस्याला शिक्षा सुद्धा केली जाते। तर हा एक नियम तर त्यांनी मोडलाच होता ते आपल्याला पाहायला मिळालं। आणि त्याच्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल एक वक्तव्य केलंय। मराठा आरक्षणाबद्दलची याचिका असो किंवा मग एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन असो, या गोष्टींमुळे गुणरत्न सदावर्ते यांची छबी जी आहे ती त्यांनी निर्माण केली। आणि आता बिग बॉसच्या घरात गुणरत्न सदावर्ते यांनी कुठलं भाष्य केलं ते आपण पाहूया की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही सरकारी सेवेत घ्यावं, तसंच त्यांच्याप्रमाणेच वेतन मिळावे आणि प्रलंबित महागाई भत्ता, फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक अशा अनेक मागण्यांसह एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता। मग उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी हा संप केला होता। 6 महिने हा सुरू असलेला जो संप आहे तो मुंबईतील आझाद मैदान येथे घेण्यात आला होता आणि गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वात आमदार गोपीचंद पडळकर तसेच सदाभाऊ खोत या संपामध्ये विशेष सहभागी होते। या एसटी संपामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार पडले असा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय। उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी 6 महिन्याच्या कालावधीमध्ये मी एसटी आंदोलनाची मोहीम राबवली होती आणि याच कारणामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं खच्चीकरण झालं आणि त्यानंतर त्यांचं सरकार पडलं। मग शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार आलं आणि याची चर्चा अमेरिकेमध्ये सुद्धा झाली असं वक्तव्य गुणरत्न सदावर्ते यांनी केलंय। यासोबतच ज्यावेळी बिग बॉसच्या घरातील वेगवेगळे सदस्य त्यांना काही प्रश्न विचारत असतात तेव्हा मीच कसं ग्रेट आहे हे सुद्धा गुणरत्न सदावर्ते त्यांच्या बोलण्यातून सांगत असतात। मुंबईमध्ये तुम्ही कुठे राहता असा प्रश्न घरातील इतर सदस्यांनी गुणरत्न सदावर्ते यांना विचारला आणि तेव्हा ते म्हणाले की मी मुंबईमध्ये दादर येथे राहतो। हिंदमाताला आणि मुंबईत फक्त 3च घरं आहेत, एक उद्धव ठाकरे, दुसरं शरद पवार आणि तिसरं गुणरत्न सदावर्ते यांचं। एक गुणरत्न लाख गुणरत्न असं मला म्हणतात असं यावेळी सदावर्ते यांनी सांगितलंय। तर खरं तर बिग बॉसच्या घरात आताच गुणरत्न सदावर्ते यांची एंट्री झाली आणि सध्या ते चर्चेचा विषय बनलेच आहेत। तर आता यापुढे येणाऱ्या काळात नेमके काय काय गोष्टींचा उलगडा ते करतायत, कुठली वक्तव्य करतायत, राजकारणाच्या स्थितीबद्दल त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण सारेच उत्सुक आहोत।
आता येणाऱ्या काळात नेमकं ते काय काय म्हणतात याबद्दलची माहिती सुद्धा आपण घेणारच आहोत. तर अशा प्रकारे गुणरत्न सदावर्ते यांनी जे मत मांडले याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि यासोबतच राजकीय तसेच मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र. धन्यवाद.